नमस्कार मंडळी. आज सकाळ सकाळी आम्ही नाशिकला निघालो होतो. नाशिकला जाताना मध्येच रस्त्यात मम्मी मस्तपैकी असं सँडविच तयार करत होती. कारण सकाळी लवकरचा प्रवास होता, त्यामुळं घरी काही नाश्ता केला नव्हता. मम्मी मस्तपैकी सँडविच बनवत होती. या सँडविच खायला. आता मी जरा टेस्ट करतो. मस्त लागला एकदम. मम्मी पण सँडविच खातीये आणि प्रवास आमचा मस्त असा प्रवास चालू आहे. थोडं पुढे गेलो आकाश मिसळ लागला आणि तिथं आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. आतमध्ये गेल्यावर हाती मस्तपैकी डुलत होता. त्याच्यासोबत लोक सेल्फी काढत होते. मग मला पण मोह आवरला नाही, म्हणून मी पण एक छोटासा व्हिडिओ घेतला त्याच्यासोबत. पुढं जाताना गाडी रस्त्यात खराब झाली होती, म्हणून एका ठिकाणी थांबून दादा मस्तपैकी गाडी धुवत होता. सकाळ सकाळीच आम्ही गाडी धुवून निघालो होतो, पण मध्येच पाऊस लागल्यामुळं गाडी परत घाण झाली आणि नाशिक जसं जसं जवळ येत होतं तसं तसं रस्त्यात ॲक्सिडेंट दिसत होते. हा एक ॲक्सिडेंट. पार रस्त्याच्या पलीकडे कंटेनर दुभाजक तोडून गेला होता आणि त्यावरचं सगळं सामान हे भर रस्त्यात पडलं होतं. त्यामुळं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं होतं. थोडं पुढे गेलं की अजून एक ॲक्सिडेंट. आज काय तारीख आहे? तारीख काय? 1 नोव्हेंबर 2025. नाशिकला आलोय आणि वहिनीला घ्यायला आलो होतो आणि आता आम्ही चाललोय शब्दशृंगी गडाला वणीला. आणि ह्या गाडीच्या पुढं अजून एक गाडी आहे आणि गाडीमध्ये पप्पा, वहिनी, मम्मी, चिव, दादा आणि मी निघालोय आता. मम्मी दिसली की सगळे बसलेत. आता गडावर जाऊन दाखवतो देवीचं दर्शन. थोडं पुढं गेलं की आम्हाला अचानक रस्त्यात पाऊस लागला आणि सगळं वातावरण एकदम आल्हाददायक झालं होतं. पुढे गेल्यावर आम्हाला हे दृश्य दिसलं, जे हवेमुळे नैसर्गिकरित्या डोंगराला एक छिद्र पडलं होतं. साडेपाच वाजलेत आणि आत्ता वणीला पोचलोय. इथं मागं सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि मंदिर पूर्ण आता धुक्यांमध्ये पूर्ण गायब झालं आहे. आणि इथं जर तुम्ही आले तर इथं तुम्हाला मंदिराच्या वतीने फ्री पार्किंग नाही आहे, मंदिराच्या वतीने पेड पार्किंग आहे. आणि पार्किंग बऱ्यापैकी मोठी आहे. जे तुम्हाला रस्त्यामध्ये लोक अडवतात आणि तिथं बोलतात की आमच्या इथं पार्क करा, ते पार 500-600 रुपये चार्ज करतात. त्याऐवजी तुम्ही इथं पार्क करू शकता. मी माझ्या मागं जी दिसते ती इमारत, ती तर रोपवेची इमारत आहे. तिथून तिकीट बुक करून आपल्याला रोपवेने वर जायचं आहे. आमचे 12 तिकीट्स घेऊन आता आम्ही वेटिंगला बसलो होतो. इथून पुढे आतमध्ये अजून 3 वेटिंगचे कक्ष होते. त्यानंतर आम्ही हे आता दुसऱ्या कक्षात पोचलो. इथून पुढे आतमध्ये एक तिसरा कक्ष लागतो. असं करत करत आपण रोपवेपर्यंत पोहोचतो आणि ही सगळी आमची फॅमिली पुढे जाताना. ही 4थी वेटिंग रूम क्रॉस केल्यावर तब्बल 2.5 तासानंतर आम्ही शेवटी रोपवेपाशी पोहोचलो. गाभाऱ्यात पोचल्यावर या श्वानाच्या थोड्याशा करामती पाहिल्या आणि सुरू झाली देवीची रात्रीची महाआरती. आता मस्तपैकी देवीचं दर्शन झालं. 5:30 वाजता आलो होतो आणि आता ऑलमोस्ट
7:40 झालेत आणि आम्ही देवीचं दर्शन घेऊन आता आमचा रोपवे आलेला आहे. तर आता इथून आम्ही खाली निघालो. रात्रीचे 8:30 वाजलेत. वणीवरून सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता घराकडे चाललोय आणि समोर रोडवर काहीच दिसत नाही, एवढा धुकं आहे. म्हणजे लिटरली रोड असं दिसतच नाहीये. सगळे हजार्ड लाईट लावून निघालेत. आता पुढं भेटू एखाद्या हॉटेलवर. तोपर्यंत दाखवण्यासारखं काय असेल तर व्हिडिओमध्ये टाकेल, नाही तर डायरेक्ट हॉटेलचं. साडेपाचला घरातून निघलो होतो. आता 9:30 वाजलेत आणि वटीला दर्शनाला 2.5 तास लागले आम्हाला रोपवेसाठी जाण्यासाठी. आता 9:30 वाजता चहा पितोय. चहा पिऊन पुढं जेवण करून मग घरी जाईल. त्यानंतरचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. वणीवरून निघाल्यावर 1 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही पोहोचलो हॉटेल सुखसागर इनला. प्रवासाचा थकवा आल्यामुळे पुढे जास्त काही शूट केलं नाही आणि सरळ जेवणावर ताव मारला. आता जेवण झालं. जेवणानंतर आता आईस्क्रीम खातोय. आता आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मग घरी जाईल आणि आजची ट्रिप इथंच संपतीये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.